नमस्कार बहिणींनो आणि मित्रांनो, आज आपण 28 आणि 29 डिसेंबर 2025 ह्या तारखेंचे जे अपडेट आले आहेत लाडकी बहीण योजनाबद्दल महत्त्वाचे ते आपण ताजे अपडेट्स आत्ता एकदम शॉर्टमध्ये आणि एकदम क्लिअरमध्ये समजून घेऊयात. ओके, पहिलं अपडेट आहे KYC अंतिम डेडलाईन 31 डिसेंबर 2025. ओके, महाराष्ट्र सरकारने साफ सांगितलं आहे की लाडकी बहीण योजनेचा जो लाभ मिळत आहे तो तसाच चालू राहण्यासाठी KYC पूर्ण करणे अनिवार्य आहे. 31 डिसेंबर 2025 नंतर KYC पूर्ण जर नाही केलं तर पुढील 1500 जी मासिक आर्थिक मदत जी मिळत होती ती थांबू शकते. म्हणजेच की महाराष्ट्र सरकारने स्पष्ट सांगितले आहे की सर्व लाभार्थ्यांनी KYC पूर्ण करणे आवश्यक आहे आणि बेसिकली ही डेडलाईन आहे 31 डिसेंबर 2025. तारीख वाढू पण शकते, पण तुम्ही रिस्क घेऊ नका, 31 डिसेंबरच्या आधीच करून घ्या. आणि KYC पूर्ण न केल्यास पुढील 1500 जो हप्ता मिळतो तुम्हाला तो थांबवू शकतो. ओके, म्हणजेच की बहिणींनो, जर तुम्ही अजून KYC पूर्ण केलेलं नसेल तर लगेच पोर्टलवर जाऊन ते अपडेट करा. ओके, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी बेनिफिशरीजना विनंती केली आहे की कोणतीही उशीर होऊ नये म्हणून KYC लगेच पूर्ण करा. म्हणजेच बेनिफिशरीज म्हणजेच की ज्यांना आत्तापर्यंत जे काही 1500 आहेत, 3000 आहेत जे मिळत होते त्यांच्यासाठी KYC करणं अनिवार्य आहे. ओके, नंतर आहे पेमेंटची अपडेट. 1500 ते 3000 मिळण्याची शक्यता. आज अनेक खात्यांमध्ये 17वी किस्त म्हणजेच नोव्हेंबरचे 1500 जमा होऊ लागले आहे. काही लोकांना दोन्ही नोव्हेंबर आणि डिसेंबरचे एकत्र मिळण्याची शक्यता आहे, कारण याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात आता चालू झाली आहे. ओके, म्हणजेच की आज काही लाभार्थ्यांना नोव्हेंबरची किस्त 1500 त्यांच्या बँक खात्यात मिळाली आहे आणि काही फॉर्च्युनेट महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरची 3000 एकत्र मिळण्याची जास्त शक्यता आहे. म्हणजेच की बहिणींनो, तुमच्या खात्यात चेक करत राहा आणि खात्री करा की सर्व माहिती अपडेट आहे तुमची. ओके, आता लोकल पातळीचा सराव आणि धर्तीवरील निर्णय. म्हणजेच की समजा काही स्थानिक गावपंचायतींनी नियम लावले आहेत की लाभ घेण्यासाठी महिला बचत गटात सामील व्हावे लागतील, नाहीतर योजनेचा लाभ मिळणार नाही, ज्यामुळे काही महिलांना गोंधळ जाणवला आहे. म्हणजेच की काही गावपंचायतींनी ठरवले आहे की महिलांना बचत गटात सामील व्हावं लागेल, नाहीतर योजनेचा लाभ तुम्हाला भेटणार नाही. हे बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट की लक्षात ठेवा की यामुळे काही लाभार्थींना काही गोंधळ वाटू शकतो, पण हा नियम योजना सुरळीत चालवण्यासाठी आहे. ओके, कारण की ही योजना जी आहे सरकारची आहे. ओके, त्यामुळे तुम्ही कुठं बचत गटात सामील व्हा किंवा नाही होऊ यांनी काही फरक पडणार नाही. ओके, जर तुमचं बँक अकाउंट आणि आधार DBT लिंक असेल आणि तुम्ही KYC कंप्लीट केली असेल तर तुम्हाला पैसे येणारच. ओके, आणि पुढची अपडेट आहे स्कीम कंटिन्युइटी. सरकार पुढेही चालू ठेवेल. म्हणजे सरकारने स्पष्ट केले आहे की योजना थांबवण्याचा कोणताही निर्णय नाही आणि ही योजना भविष्यात पात्र महिलांना लाभ देण्यासाठी चालूच राहणार आहे. म्हणजेच ही बंद नाही होणार. ओके, म्हणजे की सरकारने स्पष्ट केले आहे की योजना आता रद्द होणार नाही आणि भविष्यातही पात्र महिलांना मासिक आर्थिक सहाय्य मिळतच राहील. म्हणजे चिंता करण्याची गरज नाही आहे, फक्त नियम पाळणे गरजेचे आहेत. ओके, आणि शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर KYC पूर्ण करा 31 डिसेंबर 2025 आधी. मासिक 1500 आणि काहींना 3000 रुपये मिळू शकतात आणि चालू झाले आहेत. गावपंचायतीचे नियम तुम्ही आता फक्त लक्षात ठेवा आणि योजना चालू राहणार आहे फायदेशीर आणि सुरक्षितरित्या. फक्त तुम्ही आता जे नियम येत राहतील त्यांच्या नियमांचं तुम्ही पालन करा. ओके, बेसिकली हा व्हिडिओ फक्त सर्व महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि समाजातील प्रत्येकासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे जे लाडकी बहीणचे ज्या अपडेट आहेत एकदम फास्ट रीतीने जर तुम्हाला बघायचे असतील शॉर्टमध्ये एकदम सिम्पल याने, तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.